आदरणीय संतोष आदिनाथ देवधरे साहेब लोकतंत्र यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आलेले आपले सहाय्यक विकास अधिकारी साहेब, तसेच प्रशासनाधिकारी बागा साहेब, आरोग्य विस्तार अधिकारी पोतर साहेब, तसेच माझे सर्व सहकारी बंधू यांचं मी प्रथम स्वागत करतो. थोडक्यात देवधरे साहेबांचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे, त्यामुळे मी तो आहे. आदरणीय देवधरे साहेब यांची माझी गेल्या 1 वर्षापासून ओळख आहे. बार्शीची आहे आणि माझी गेल्या वर्षी जून 2023ला बार्शीवरून आमच्या समिती कुरवडीची प्रशस्ती पदवी झाली. त्याच्यानंतर आमची ओळख झाली. वाटण घेतला जाताना आम्ही रोज मिळून येत जातो. थोडक्यात त्यांचा परिचय तुम्हाला करून देतो. हे साधारण 10/10/1991 मध्ये नोकरीत आले. पहिल्यांदा ते आरोग्य सेवक या पदावर रुजू झाले. त्याच्यानंतर 9 वर्षांनी त्यांचं कुष्ठरोग तज्ञ म्हणून प्रमोशन झालं. सुरुवातीला ते आगाळगाव PSC मध्ये होते. 10/10/1991 ते 1990. त्यानंतर तरोळे PSC बार्शी या ठिकाणी ते 2001 या काळात होते. त्यानंतर जो अक्कलकोट या ठिकाणी ते 2001 ते 2002 या कार्यकाळात होते. त्यानंतर कोंडी उत्तर सोलापूर या ठिकाणी ते 2002 ते 2009 आपले रोपळे PSCचे ताकपोडे साहेब, कांबळे साहेब, कुमार साहेब, शेळके साहेब यांनी जसं नोकरी करत त्यांनी सांगितलं की कुमार साहेबांनी सांगितलं की नोकरी करत आपल्या छंद जोपासले पाहिजे आणि त्यांना आपलं मन रिफ्रेश होतं. तसं त्यांनी खूप रिफ्रेशमेंट केलेली आहे देवधरे साहेबांनी. तर त्यांनी आतापर्यंत 3 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्या चित्रपटाचे नाव मी तुम्हाला सांगतो. सूर्य मराठी चित्रपट आहे, त्यामध्ये त्यांनी प्राध्यापकाची भूमिका केलेली आहे. त्यानंतर नेतानिया यामध्ये पण त्यांनी प्राध्यापकाची भूमिका केलेली आहे. तसंच सरपंच यामध्ये मंत्र्याची भूमिका केलेली आहे. कदाचित बऱ्याच लोकांना तुम्हाला माहिती पण असेल किंवा नसेल. त्यानंतर त्यांचा YouTube चॅनल आहे ओनली संतोष नावाने. त्यामध्ये त्यांचे पर्सनल बरेचसे व्हिडिओ आहेत. इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यामध्ये पण त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत. म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काम करत असताना आनंद मिळवून काम करणं वेगळं आणि ऑफिसचं काम करणं वेगळं. आनंदाने काम करण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. समाजामध्ये काय चाललंय, समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आता त्यांना पुढे बसलं डान्स करा, त्यांना आवड आहे डान्स, असा काही विषय नाही. आता त्यांना ते स्वयंपाक वाटलं हा त्यांचा विषय. म्हणजे ह्या कार्यक्रमात त्यांनी डान्स करावा का नाही करावा हा त्यांचा विषय. आपल्याला वाटतं त्यांनी करावा, पण त्यांना ते स्वयंपाक वाटलं नाही. आणि नेहमी ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा आमच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर किंवा बार्शीत कुठे इव्हेंट झाल्यानंतर त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो आणि नेहमी ते सगळ्यांना हसत बोलतात. हे त्यांचं ऊर्जेचं एक सूत्र आहे. ते नेहमी चांगलं काम करताना हसून केलं, चांगल्या पद्धतीने केलं, आपल्या चेहऱ्याची जी इम्प्रेशन आहे ते चांगलं असेल तर समजा माणसं समाधान पटकन होतं. आज ते सगळ्यापासून जरा सुटलेले आहेत. त्याचं कारण मी त्यांना विचारणार आहे कशामुळे सुटले. आमची 2-3 दिवसापासून त्यांचे चर्चा आहे की अशा कार्यक्रमाला त्यांच्या सुविधे पत्नी उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यांचे चिरंजीव उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यांना आम्ही काम पण सांगितलं. आता त्यांच्या काय वैयक्तिक अडचणी असतील ते स्वतः सांगतील, पण आम्ही त्यांना विनंती केली होती की त्यांनी